नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.एस.एफ भरती 2024 तर्फा एम.एस.एफ भरतीची जाहिरात आली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ। तर यामध्ये जे आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, काय काय शैक्षणिक पात्रता असणार आहे, काय काय यामध्ये अटी आणि शर्ती असणार आहे, कोणाला फॉर्म भरता येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि संपूर्ण जाहिरात तुम्हाला एम.एस.एफ भरतीची दाखवणार आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा झाले एम.एस.एफ भरतीचे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एम.एस.एफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। एम.एस.एफची कोणतीही जाहिरात आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असते। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ, तर हे संपूर्ण जाहिरात आहे। तर पहा, आताच मी सर्वांना सांगून देतो, जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहे त्यांना समजणार आहे ही भरती, ठीक आहे, बाकीच्यांना ही समजणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक व्यावसायिक आस्थापनांना सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून अशा ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पी.आय. आणि 6 पोलीस निरीक्षक ए.पी.आय. दर्जाचे अधिकारी यांची सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी एस.एस.ओ. या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी याद्वारे इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। सविस्तर जाहिरात यासोबत जोडलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रस्तावना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून खालील तक्त्यात नमूद आस्थापनांमध्ये पुरवण्यात आलेले सुरक्षा कर्मीवर पर्यवेक्षण व इतर कामासाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पी.आय. आणि 6 पोलीस निरीक्षक ए.पी.आय. दर्जाचे अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी एस.एस.ओ. या पदावर निवड करणे, तसेच पुढील 1 वर्ष कालावधी राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आस्थापनांकडून नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पी.आय. दर्जाचे 5 अधिकारी आणि 6 पोलीस निरीक्षक ए.पी.आय. दर्जाचे 5 अधिकारी यांची नामिका सूची याकरिता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, ठीक आहे। त्यानंतर 5 सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी 19 पदे, नोकरीचे ठिकाण, पदासाठीचे वय, किमान अर्हता व निकष खालीलप्रमाणे, ठीक आहे। नोकरीचे ठिकाण बघू शकता तुम्ही तक्त्याखाली। तर पहा, महामुंबई मेट्रो रेल या ठिकाणी 4 पद आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई, तर या ठिकाणी 1 जागा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर 1 जागा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती 1 जागा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला 1 जागा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया 1 जागा आहे। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर 2 जागा आहे। वेस्टर्न कोलफिल्ड नागपूर जिल्हा कामठी, कन्हान, इंदर, बल्लारपूर या ठिकाणी 4 जागा आहे। औष्णिक विद्युत केंद्र परळी या ठिकाणी 1 जागा आहे। टोरेंट पॉवर ठाणे या ठिकाणी 1 जागा आहे। त्याचबरोबर बीड, धाराशिवमध्ये 1 जागा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कोकण झालं, त्याचबरोबर अंजनवेल झालं, गुहागर झालं, रत्नागिरी झालं, तर या ठिकाणी 1 जागा आहे। त्यानंतर नजीकच्या भविष्यात साधारण पुढील 1 वर्षापर्यंत मुंबई महानगर प्रदेश, मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या परिसरातील नव्याने निर्माण झालेल्या होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची नामिका सूची 10 पदे, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही वयोमर्यादेचे ठेवण्यात आले 61 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे। तर आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे हे तुम्हाला आता सांगून देतो। किमान आवश्यकता पात्रता बघू शकता, तर बघू शकता या ठिकाणी नमूद पदांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक 6 पोलीस निरीक्षक फक्त महामुंबई मेट्रोसाठी सशस्त्र निशस्त्र या पदावर सेवानिवृत्त झालेले अधिकारी हे यामध्ये ठेवण्यात आलेले, तर हेच यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण। त्याचबरोबर वर नमूद पदांसाठी त्या भागात राहत असलेले व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर वेतन 45,000 रुपये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांना आणि 35,000 रुपये पगार सेवानिवृत्त 6 पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना भेटणार आहे, ठीक आहे। तर अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे फक्त यांच्यासाठीच आहे जे पोलीस भरती म्हणजे नमूद पदांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून
निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी हे भरती आहे. ठीक आहे. तर अजूनही जे 12वी पाससाठी जे अजूनही MSFची भरती निघाली नाही, फ्रेशर उमेदवारांसाठी अजूनही MSFची जाहिरात आली नाही आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कधीही MSFची जाहिरात येऊ शकते, कधीही भरती येऊ शकते. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही खाली आस्थापनांमध्ये नियुक्ती केलेले महामंडळाचे सुरक्षाकर्मी यांच्यावर दैनंदिन पर्यवेक्षण व नियंत्रण करून आस्थापनेची सुरक्षा व संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे, त्याचबरोबर आस्थापनेस असलेले संभाव्य धोके यानुसार सुरक्षाकर्मी यांना कायम सतर्क ठेवणे व त्यांच्याकडून कार्यक्षमपणे काम करून घेणे, त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणारे सुरक्षाकर्मी यांना प्रोत्साहन देणे, कामी प्रशस्तीपत्र बक्षिसे देण्याबाबत मुख्यालयास अहवाल सादर करणे, कर्तव्यात कसुरी करणारे सुरक्षाकर्मी यांचे कसुरी अहवाल चौकशी अंतर्गत त्याचबरोबर कार्यवाहीसाठी मुख्यालयात सादर करणे आणि सुरक्षाकर्मींची दैनंदिन हजेरी घेणे व त्यांची प्रणालीमध्ये नोंद घेणे. त्यानंतर पहा हत्यारी सुरक्षा रक्षक यांच्याकडील हत्यारांची देखभाल दुरुस्ती विषयक आर्मोरकडून कामे करून घेणे आणि आस्थापनेकडून सुरक्षा शुल्क वेळेत वसूल करण्याबाबत कार्यवाही करणे, प्रलंबित देयके संदर्भात उपस्थित अडीअडचणी याबाबत संबंधित आस्थापना आणि महामंडळाचे मुख्यालय यांच्याशी समन्वय साधून प्रलंबित देयक वसुलीचे काम करणे, त्याचप्रमाणे महामंडळाचे मुख्यालयाकडून सोपविण्यात आलेली अनुषंगिक कामकाज करणे आणि व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रसंगोपात दिलेल्या आदेशानुसार कामे करणे. ठीक आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याची पद्धत बघू शकता तुम्ही. इच्छुक पात्र उमेदवार यांनी याच्यासोबत विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर होऊन किंवा पोस्टाने पाठवण्यात यावे. ठीक आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर 132 मधला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट 400 मुंबई 40005 या ठिकाणी. ठीक आहे. अर्ज सादर करण्याची कालावधी बघू शकता. मुदत 26 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 ते 18 वाजेपर्यंत. मुलाखतीसाठी हजर राहायचे ठिकाण, दूरध्वनी क्रमांक बघू शकता. पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर 132 मधला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट, मुंबई 40005. त्यानंतर मुलाखतीसाठी येताना तुम्हाला कागदपत्र कोणते न्यावं लागणार आहे? वैयक्तिक माहिती, बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्र, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, सेवानिवृत्ती ओळखपत्र. तर हे सेवानिवृत्तवाल्यांसाठी हे भरती एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत, फोटो न्यावं लागणार आहे, पॅन कार्ड न्यावं लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे आणि मागील 5 वर्षाची ACR सुद्धा न्यावं लागणार आहे. ठीक आहे. आणि इतर सूचना बघू शकता. उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज बायोडाटा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणारे उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ, दिनांक याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहायचे. ठीक आहे. तर हे वाचून घे तुम्ही. ठीक आहे. काही सूचना आहे तर चॅनल सबस्क्राईब करून त्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला MSF भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.